हा, दोन्ही टीमचा एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. बॅटिंग टीम आणि प्लीज दोन्ही टीमचा प्लेअर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टीम पुमा स्क्वॉड त्याच्या विरुद्ध माहुल मॅनेजची पहिली मॅच आहे. माहुल प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि 16-17 मे आज आणि उद्या 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीम आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी रुद्र आहे. त्यात पहिली चोर घेऊन आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहे निशांत आणि त्या सोबतीला भारत. लेट्स प्ले. पहिला बॉल, माहुल प्रीमियर लीगचा पहिला बॉल आणि मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल लाईव्ह देखील पाहू शकतो. पहिला बॉल एक चांगल्या पद्धतीने रुद्रने स्टार्ट केली आणि टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, थोडं फास्ट क्रिकेट आहे, सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे आणि त्यामुळे पॉवर प्लेचा रोल पण खूप इम्पॉर्टंट असेल. पहिल्या 2-3 ओव्हर पॉवर प्ले जेव्हा खेळतात तेव्हा पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं आहे. निशांत आणि भारत. या बॉल फुल टॉस बॉल दिशा दिली गेली आणि या क्रीडा स्पर्धेचा पहिला चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना करत असताना 6 रनसाठी हँडसम 6. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 10 रन झाले. 10 फलकावरती रुद्रच्या अगेन्स्ट चांगली स्टार्ट केली गेली निशांतने आणि पहिल्या ओव्हरचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करणं गरजेचं आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना निशांत पुन्हा एकदा चौक. खेळले गेले खेळाडू तिकडे आहेत आणि जबरदस्त कॅच तिकडे पकडली गेली आहे. जयेश बॅटर आउट. आणि खेळपट्टीवर रन कंप्लीट नका करू प्लीज प्लेयर्स. खेळपट्टीच्या बाहेरून रन कंप्लीट करा. माहुल मायनिक्सने स्टार्ट चांगली केली होती पण निशांतने थोडी घाई केली आहे. हर्षद बॅटिंगसाठी हर्षद त्याचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन वन डाऊनला कंपल्सरी येणार आहे. सो तो रूल आहे, तो रूल्स फॉलो करून कंपल्सरी नाही का? ओके. हा कधी पण येऊ शकतो. या बॉलवर देखील मात्र आल्या आल्या जबरदस्त टायमिंग करत असताना इट्स अ 6.
रुद्रच्या अगेन्स्ट मात्र जबरदस्त बॅटिंग करताना 2 सिक्स 2 बाउंड्रीज, एक विकेट पण घेतली गेली, परंतु पॉवर प्लेची जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे हर्षदने पण. चांगली स्टार्ट केली गेली आहे माहुल प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आपण पाहत आहोत. एक जबरदस्त क्रिकेट दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. बॉलिंगसाठी महेश मांडवकर याच परिसरातील एक जबरदस्त खेळाडूने एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. ग्रामीण क्रिकेट देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावर, बॅटिंगच्या जोरावरती महेश मांडवकर. पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की लीग मॅचमध्ये पहिल्या मॅचला खूप महत्त्व असतं. जेव्हा पहिली मॅच जिंकतो तेव्हा कॉन्फिडन्सने आपण चांगला खेळ करू शकतो. चारी दिशेला सिक्स आणि बाउंड्री आहे, त्यामुळे ह्या ग्राउंडवरती खेळणं एक वेगळी मजा आहे. आणि महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या ग्राउंडवर खेळून गेलेत, त्यामुळे या बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे कपिश, हलकासा बॉल त्याने आतमध्ये ढकलला. त्या झोनला फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. माहुल टीम बॅटिंगची करते. माहुल मॅनेक्स आपला एक प्लेअर अजूनही आलेला नाहीये. एक मिनिट, अंपायर्स मॅच बघा. माहुल टीम, माहुल मॅनेक्स आपला एक पण प्लेअर इकडे आलेला नाहीये बॅटिंग टीम, सो प्लीज लवकर पाठवा. हर्षद, या बॉल देखील वेगात खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु व्हाईट बॉल. 22 रन झाले धावफलकावरती. 5 ओव्हरमध्ये एक 70-80. जर चांगली बॉलिंग नाही केली तर एक 100+ पण रन्स होऊ शकते. या बॉलवर फिंगर रोल केले होते. एक जबरदस्त पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सिंगल रन. दुसरी ओव्हर देखील पॉवर प्लेचे 23 रन झाले धावफलकावरती. या बॉलला समोर खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं होतं, परंतु फटका थोडा फसतोय आणि झेल टिपली गेले. बॅटर आउट. भारतला देखील बाहेर जावं लागेल. बॅटिंगसाठी जगदीश कोळी येतात, नवीन बॅटर. महेशने पण चांगली पिचिंग केली होती आणि समोर चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु फटका थोडा फसला आणि रुद्रने इझी झेल तिकडे टिपला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु थोडा फटका फसताना पाहिला गेला. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड वेगाने पिचिंग. अमित कोहलीने देखील एक चांगला बॉल कलेक्ट केला आणि फिल्डिंग रोल खूप इम्पॉर्टंट आहे ग्राउंडवरती. मग कुठलाही क्रिकेट खेळा तुमच्याकडे फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल, लेदर बॉल, अंडरआर्म क्रिकेट, कुठलाही क्रिकेट खेळता, फिल्डिंग खूप महत्वाची आहे. या बॉल देखील खोलर टप्प्याचा बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन तिकडे मिळते. चांगली बॉलिंग केली महेशने. कुठल्या प्रकारे मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. स्कोर थोडापर्यंत
थांबवून ठेवला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स आले होते, ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आले 4. या बॉलवर देखील फटका चांगला आहे, जबरदस्त. वाव, शॉट ऑफ द मॅच. प्रॉपर टायमिंग केलं गेला आणि हा एंड्स अप 6. टायमिंग केलं गेलं, जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर हर्षद बॉल खूप चांगला ट्रॅव्हल होतोय आणि असा जर स्कोर झाला तर 100 फक्त दिवसभरामध्ये होऊ शकतो. 3-0-30 30 रन्स आले, यावर 10 रन्स आले. शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला बॉलिंग साठी. आपण पाहिलं तर भावेश घरात चांगलं टायमिंग केलं गेलंय. बॉलिंग साठी भावेश घरात. एका साईडला टीम पुमा स्क्वॉड आहे, त्यांच्या विरुद्ध माहुल मानिकशी आपण पाहिलं तर ही मॅच आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. माहुल प्रीमियर लीग आणि सर्व खेळाडू, सर्व प्लेयर्स एन्जॉय करतात क्रिकेट. माहुल गाव. या बॉलर वन्स अगेन, वाव, जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटने समोर खेळले गेलेत बॅटर. फलकावरती तिसरी ओव्हर चालू आहे. वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम माहुल मॅनेक्स. या बॉल देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले गेले. टीम मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, गॅप मध्ये खेळाडू येतात. 2चा कॉल दिलाय, 2 रन मिळतील. .38 38 धावा झाल्या धाव फलकावरती. स्टार्ट चांगली केली गेली आहे. माहुल मॅनेक्सने एक जबरदस्त स्टार्ट दिली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पारडं जड आहे, परंतु 70-75 रन्स पण या ग्राउंडवर कमी आहेत. या बॉलवर देखील बॅट फिरवली आहे. 1 बाउन्स बॉल मात्र निघून जाईल 4 रनसाठी. 42. द मॅच. .46 धावा झाल्या धाव फलकावरती. माहुल मॅनेक्सने जबरदस्त स्टार्ट केला. पाहू शकतो आपण हा स्ट्रोक प्रॉपर आतमध्ये आला बॉल आणि एक जबरदस्त कट केला गेला. या बॉलवर वन्स अगेन, पण तुम्ही टाइम स्ट्रोक. खेळाडू आहेत तिकडे, जज करतील.
हॅलो हॅलो, त्यांना सावलीत घे ना मित्रा, उचलून जरा सावलीत घे फक्त. स्कोर झाला आतापर्यंत 48. आता किती धावले? एक बॉल बाकी आहे. 48. अरे भाई आता 2 धावले ना. आताचे 2 रन आहेत ना. बरोबर आहे. हा मग 48 आहे. पहिला बॉल 6 गेला आणि नंतर यावर मध्ये पहिला बॉल 6, त्यानंतर डबल, त्यानंतर 2 बाउंड्री आणि 1 डबल. 2 डबल 2 चौके 1 6 आहे रे. हर्षद भाऊ बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. मागून भाऊ एवढी तो 48. 48 रन झाले, 2 विकेट गेले आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भावेश. या बॉलवर समोर उडवला गेला फटका थोडा फसतोय आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. क्रुशल मॅच आहे. ऑलरेडी रन्सचा ग्राफ थोडा वरती गेलाय. मिस टाइम स्ट्रोक झालं होतं जगदीश कोळे यांच्या माध्यमातून. फटका चांगला होता परंतु थोडा फटका फसला आणि 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाले. रन झाले आतापर्यंत 49. 49 धावा झाले. फलकावर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. स्कोर बुक तरी आहे का? स्कोरिंग करायला आपल्याकडे प्रशांत आहे का झेरॉक्स? काय लावतोय? 4-1 मग जा ना, झेरॉक्स तरी आणा यार. आता तो ये जो चालू केलं. अरे संदीपकडे जा, संदीपकडे जाऊन ये. बॉलर कोण आता? हर्षित. बॉलिंगसाठी हर्षित कोळी येतात 4थी ओव्हर घेऊन. 49. 49 धावा झाल्यात बॅटिंग करत असताना. माऊल मॅनिकची पहिली इनिंग
जबरदस्त स्टार्ट केली गेली आणि 8 बॉल 20 वरती बॅटिंग करतात जगदीश आणि 3 बॉल 13 हर्षद. या बॉल देखील फाईन लेगला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये प्लेयर्स आहेत. गुड थ्रो आणि रन मात्र सिंगल. 50 धावा कंप्लीट होत आहेत. माहुल मायनेश एक जबरदस्त खेळ केली आहे. 50-50 चांगले स्टार्ट करत असताना 50 रन झाले. आतापर्यंत 4थी ओव्हर चालू आहे. अरे तो बॉक्स इथं आण रे वंश. या बॉल देखील आडव्या बॅटने जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि 2 रन्स मात्र तिकडे मिळतील. 70-75 पर्यंत स्कोर जाऊ शकतो जर चांगली इनिंग खेळले तर हर्षद आणि जगदीश. 78 चा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय कारण की तिथपर्यंत पोहोचू शकते टीम बॅटिंग करत असताना. माहुल मॅनिक्स हा संघ त्यांच्या विरुद्ध पण पहिल्यांदा पुमा स्क्वॉड. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला पण टॉस केला जाईल. या बॉल आडव्या बॅटने फक्त दिशा दिली गेली आहे. हा एंड सम 6. या बॉलवर देखील बॅट फिरवली आहे. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. एक रन खूप इम्पॉर्टंट असणार. 61. 2 विकेट गेल्यात. हर्षदने चांगली ओव्हर टाकली आतापर्यंत. एक 6 आलाय. 2 डबलचे स्ट्रोक आले. एक लेग बाईज आले. एक सिंगल आली आहे. थांबून ठेवला गेला स्कोर. हा शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. थोडा बॉल बाउन्स झाला आणि निघून जाईल 4 रन साठी. इट्स अ बाउंड्री. 65. 65 धावा झाले त्या फलकावर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलर कोण आता ह्यो? हर्ष कोहली.
हर्ष बॉलिंगसाठी हर्ष तर शेवटची 6 बॉल इम्पॉर्टंट असणार आहेत. 15-16 रन्स झाले तरी 80 प्लस होऊ शकते टीम माऊल मॅनेक्स पहिल्या डावमध्ये. या बॉल आडव्या बॅटने एक जबरदस्त टायमिंग केल्या गेल्या बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर 6 रन्ससाठी. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा एक हवाई सफर. शॉट ऑफ द मॅच हर्षद. जबरदस्त टायमिंग करत असताना हर्षदच्या बॅट मधून 6 रन. टॉसला कॅप्टन पाहिजे. कॅप्टन कॅप्टन नाही 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 टॉसला कॅप्टन. कॅप्टन टू कॅप्टन. हा गेल्या वर्षीपासून आम्हाला तर रिटर्न पाठवलेला कॅप्टन टू कॅप्टन टॉसला. तिथं पण कॅप्टन भी टॉस उडवला. जबरदस्त बैटल है. 77 रन हो चुके, 2 विकेट यहाँ पर जा चुके बैटिंग करते हुए टीम माहुल. इस बार भी हवाई सफर. वाव, स्टैंड एंड डिलीवर्ड. हर्षद हर्षदने आणि 83 पहिल्या 4 बॉल मध्ये 3 6, 10 बॉल मध्ये 39 धावांवर बॅटिंग करतोय हर्षद. 11 बॉल 27 जगदीश. जबरदस्त पार्टनरशिप दोघांची पण बिल्डअप झाली आणि काय स्टार्ट दिली आहे. पहिलीच इनिंग मात्र इकडे दणानून सोडली आहे. अरे पण यार आपले समजून बॉलावर पण जायला पाहिजे ना. काय किती बॉल लागतो नसतो. यावर देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. एकच धावले ना. 2 रन्सने मात्र स्कोर तिकडे पुढे जाईल. 85 धावा होते धाव फलकावर. शेवटचा बॉल आहे. एक डॉट आहे ना. 85. या बॉलवर फिनिशिंग टच देईल का. आणि हो, जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग केली हर्षदने. 91 झाले. 92 चं टार्गेट आहे. हर्षद आणि जगदीश अफलातून बॅटिंग.
हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. टीम युट्यूब. हा हा जगदीशजी यांच्या हातून टॉस केला जाईल. एका साईडला अभिती आहेत, एका साईडला पाटील सिद्धिविनायक स्पोर्ट्स आणि एका साईडला लक्ष्मी 11. कोण कॉल? ओके हेड. कल्पेश टॉस जिंकलाय. हॅलो. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? आणि ऑलमोस्ट आज प्रीमियर लीगचं उद्दिष्ट असतं की यंग प्लेयर्स आले पाहिजेत. तर काय बोलशील? टॉस जिंकून डिसिजन केलं आणि यंग प्लेयर्सला काय सल्ला देशील? टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करेल. क्रिकेट होतं. हॅलो हॅलो हां रक्षण करतो. थँक्यू सो मच. आणि लगेच आपण दुसऱ्या इनिंगकडे पण वळणार आहोत. 92चं टार्गेट आहे. एक जबरदस्त बॅटल आहे.
प्रयत्न केला गेला एक वेगळ्या अंदाजामध्ये. बॉल निघून जाईल. आपण पाहतो वन बाउन्स तिकडे. 4 रन. जबरदस्त स्टार्ट केले गेले. पहिल्याच बॉलवर 4 येतो. हर्षित आणि हर्ष हे दोन्ही बॅटरला मात्र चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. बघूया किती रन्स सेट होऊ शकतात पहिल्या ओव्हरमध्ये. या बॉल देखील समोर उडवला गेला. एक जबरदस्त टायमिंग करत असताना 6 रन. पण पाहिलं तर गेले हर्षितने एक चांगली स्टार्ट दिली. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन्स आलेत. पुमा स्कॉट पण मॅच सोडणार नाहीये. हॅलो. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन्स आलेत. लेफ्टी बॅटर हर्षितने एक चांगलं स्टार्ट दिली आहे. 92चं टार्गेट अजून 82 धावा करायचे आहेत. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर चांगली स्टार्ट दिली तर पुमा स्कॉट देखील मॅचमध्ये बाजी मारू शकतो. आजचा पहिला दिवस आणि पहिलाच सामना. लीग मॅचमध्ये पहिल्या सामन्याला खूप महत्व आहे. या बॉल देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला. बॉल मात्र तिकडे फिरतोय आणि मोये चांगली फेकी केली गेली. तिकडे 2 रन्स कंप्लीट होत आहेत. 12 रन्स होत आहेत धावफलकावरती. बॅटिंग करत असताना पुमा स्कॉट अजून 80 धावांची गरज आहे. धीम्या गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. श्रेयसने हा बॉल थोडा स्लोअर वन टाकला. बॅट्समन थोडे डबल माइंड झाले. या बॉलवर अल्टी पलटी. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि 4 रन. रन झाले 16. जशी पहिल्या इनिंग मध्ये स्टार्ट झाली जशी ह्या इनिंग मध्ये पहिली ओव्हर पॉवर प्लेची खूप महत्वाची होती. या बॉल देखील थोडासा मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला परंतु गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 4 रन. वीस रन्स झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. जसं पहिल्या इनिंग मध्ये पण पहिल्या ओव्हर मध्ये 20 रन्स होते. ह्याही इनिंग मध्ये 20 रन्स आहेत. पण तो अजून शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर स्लोअर वर रीड केला. त्याला मात्र दिशा देत असताना हँड्स अप 6.
संपूर्ण माऊल ग्रामस्थ आणि सर्व त्यांचे मित्र अमितजी कोळी आणि संपूर्ण त्यांची टीम या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. माऊल प्रीमियर लीग पहिलाच बॉल समोर खेळले गेले, डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय, खेळाडू आहे डीप मध्ये, खूप चांगला बॉल अडवला गेला तिकडे, गुड थ्रो, फेकी पण चांगली केली आणि सिंगल रनने खातं ओपन केलं झालं हर्ष कोळीने पण. 27 रन झाले 23 बॉल मध्ये, अजून 65 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. 23 चेंडूने 65 धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेट केली मात्र हर्षने आणि ज्या हर्षीची बॅट तळपली आहे त्याला मात्र स्ट्राईक दिली आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. लेग बायच्या रूपामध्ये सिंगल रन मिळतीये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्टार्ट दिली चांगली तर मॅच बनवू शकते. 28 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर समोर उडवलाय, वाव, जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रन साठी. बॉल 7 हर्ष कोळी जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिले 9 बॉल मध्ये 34 रन झालेत. बॅटिंग करत असताना पुमा स्कॉड 21 बॉल मध्ये अजूनही 58 धावांची गरज आहे. या बॉलवर वन्स अगेन हवाई सफर, स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. हँड्स अप 6. फलकावरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुटून पडले गेले दोन्ही बॅटर. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. हर्ष कोळी या बरोबर देखील सिंगल रन. अनिश तिकडे होते, चांगली फिल्डिंग पाहिली गेली अनिशच्या माध्यमातून. 41 धावा झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत. हा बॉल खूप निर्णायक असणार आहे या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर आहेत हर्षित कोळी आणि हर्ष कोळी. या बॉलवर देखील उडवला गेलाय, जबरदस्त टायमिंग, वाव. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झालेत 47. झाले धाव फलकावरती. मॅच थोडीफार पलटताना पाहिली गेली आहे आणि पुमा स्कॉडने मात्र एक अफलातून स्टार्ट केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 47 धावा केल्या. 4 बॉल 14 हर्ष कोळी आणि 8 बॉल 32 हर्षित. जबरदस्त बॅटिंग. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 18 बॉल 45 करायचे आहेत. आता मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम पुमा स्कॉडने. अजून 18 चेंडूने जिंकण्याकरिता 45 धावांची गरज आहे. ब्याण्णव धावांचं एक टार्गेट आहे.
बॉलिंगसाठी नितीनवर जबाबदारी दिली गेली आहे. एका दुसरीवर शांत येणं गरजेचं आहे. आता माहुल मॅनिक्सच्या टीमसाठी खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे बॉलरचा. विकेट कुठे ना कुठेतरी मिळवावी लागेल बॉलर्सला, नाहीतरी मॅच आता मात्र पुमा स्क्वॉडने जबरदस्त स्टार्ट दिली बॉलिंगसाठी. नितीन कोळी स्ट्राईक एंडला हर्षित कोळी आहेत. बॉलिंगसाठी नितीन कोळी, स्ट्राईक एंडला हर्षित कोळी, स्ट्राईक एंडला हर्ष कोळी. सत्तेचाळीस धावा झाले त्या फलकावर. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. नितीन कोळी आणि स्ट्राईक एंडला हर्ष. पहिल्याच बॉलवर हवाई सफर. वाव, कडकडीत सिक्स. बॉडी पण त्याची झाले धाव फलकावरती. नॉट आउट दोघांची देखील एक जबरदस्त पाठशी. 53 धावा झाले धाव फलकावर. 17 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. असंच जर खेळत राहिले तर मला असं वाटतं 4 ओव्हरमध्ये ही मॅच संपवू शकते टीम पुमा स्क्वॉड. च्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. दोन कोळी, हर्ष आणि हर्षित. दोघांच्या नावात पहिले 4 अक्षर सेम आहेत. HARSH. हर्षित आणि हर्ष. सरनेम पण सेम आहे, कोळी. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने खेळले गेलेत. वाव, जबरदस्त टायमिंग करत असताना पुमा स्क्वॉडने मात्र इकडे पूर्ण स्क्वॉड हलवून टाकलं समोरच्या टीमचं. 59. 16 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. वेल बॅटिंग. या बॉल देखील वन्स अगेन. काय मारतोय भाऊ. आणि हे फास्ट क्रिकेट आहे. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, 5 ओव्हर 8 ओव्हरचा फॉर्मॅट असतो. खूप इम्पॉर्टंट रोल असतो की पहिले स्टार्ट करणं. आणि हर्ष कोळी आणि हर्षित कोळीने दोघांनी या बॉलवर देखील पुन्हा एकदा वन्स अगेन आणि इट्स अ 6. सिक्स आहे. हर्ष कोळी. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात, परंतु मॅच जबरदस्त आहे. 14 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. पहिले 4 बॉल 4 सिक्स आलेत आणि हा नो बॉल.
बॉलिंगला आहे ना बॅटरच्या समोर आहे ना रब्स आहेत ना. जबरदस्त बॅटल. हा नो बॉल मध्ये एक चान्स आता हर्ष कोळीला मिळालाय. पंचांचं पण मी कौतुक करेल. पंचांनी ते बरोबर हेरलं. आमचे हेमंतजी कुळे आणि आमचे बाविस्कर सर पंचाच्या भूमिकेमध्ये. 14 बॉल मध्ये 20. या बॉलवर मिस्टाईम स्ट्रोक पाहिला गेले. थोडेसे नाराज आहेत परंतु एक सिंगल रन मिळेल. डबलचा कॉल दिलाय आणि दोघांचं कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे. स्ट्राईक एंडला फेकी करतील. जबरदस्त बॅटिंग केली गेली हर्षने. 74 धावा झाल्या त्या फरकावर. 13 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना आणि पहिलाच सामना अगदी रंगतदार ठरतोय. पुमा स्क्वॉड त्यांच्या विरुद्ध माहुल मायनेकची एक जबरदस्त बॅटल. हा ट्रॅकर बॉल. या बॉलवर शेवटच्या बॉल देखील फिनिशिंग टच आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 6 रनसाठी. फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 80 धावांची पार्टनरशिप. जबरदस्त बॅटिंग करताना हर्ष कोहलीने हर्षित कोहली. या ओव्हर मध्ये तब्बल 33 धावा आल्या. जबरदस्त बॅटिंग केली पुमा स्क्वॉडने आणि मॅच पूर्णपणे लेट पण थेट. जसं तापमान वाढत चाललंय तशी बॅटिंग पण या मॅच मध्ये तशी तापलेली एकदम पाहिली गेली. आणि आता 12 बॉल मध्ये फक्त 12 करायचे आहेत. म्हणजे ह्या ग्राउंडवर 12 बॉल 12 म्हणजे इझिली व्हायला पाहिजेत. परंतु क्रिकेट आहे. अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्या गेल्यात. त्यामुळे कुठलंही क्रिकेट हलक्यात घेऊन चालणार नाहीये. क्रिकेटपेक्षा मोठं कोण नाहीये. पाणी जास्त पिया मित्रांनो. आपल्या शरीराची पण काळजी घ्या. आणि बॉलिंगसाठी भारत 12 बॉल 12 करायचे आहेत. दोघं अशी बॅटिंग करतात ते 2 बॉल मध्ये पण 12 करू शकतात. 11 बॉल 46 वर खेळतात हर्ष कोहली आणि 8 बॉल 32 हर्षित. दोघांचं पण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पुमा स्क्वॉड साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की जर दोघांनी इनिंग खेळत राहिले 2 दिवसामध्ये तर एक घातक ठरवू शकतो दुसऱ्या टीमला. बारा चेंडूने जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. टीम पुमा स्क्वॉड त्यांच्या विरुद्ध माहुल मायनेक्स. यानंतर आपण पाहिलं सिद्धिविनायक स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी 11. अशी जबरदस्त बॅटल यानंतर देखील पाहायला मिळेल. गणेश पाटील आणि कल्पेश वेती एका साईडला पाहायला मिळतील. या बॉलवर सेन्सिबल पाहिलं तर तिकडे सिंगल. स्ट्राईक तिकडे देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो 50 रन्स पण त्याचे कंप्लीट करू शकतो. 4 धावांची गरज आहे फक्त 50 साठी हर्ष कोहलीला. 11 बॉल 11 करायचे आहेत. स्ट्राईक केलं बॅटर हर्ष कोहली. हर्ष कोहलीचा स्टान्स पण चांगला आहे. फुटवर्क चांगला आहे. बॉडी लँग्वेज पण चांगली आहे. परफेक्ट टायमिंग आहे. नजर चांगली आहे. यंग टॅलेंट आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळू शकतो हर्ष. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर फाईन लेगला वाव आणि 50 धावा कंप्लीट करतो हर्ष कोहली आपला बॅटला. एक वेगळं सेलिब्रेशन. बॅटिंग करत असताना हर्ष कोहलीचं पहिलं अर्धशतक या क्रीडा स्पर्धेचं अफलातून बॅटिंग केली गेली आहे. हर्ष कोहली 5 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त पुमा स्क्वॉड. दोघांनीच मात्र ही मॅच पूर्णपणे क्लोज आणली आहे. फक्त 5 धावांची गरज.
या बॉलवर देखील डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळेल. 4 धावांची गरज आहे. नॉट आउट ही पार्टनरशिप. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर आहेत पुन्हा एकदा. या बॉलवर मात्र बॉल निघून जाईल आणि विनिंग स्ट्रोक. हा सामना जिंकला गेला पुमा स्कॉनने. जबरदस्त बॅटिंग करत असताना बावीस बॉल मध्ये 92 रन्स चेस केले. हर्ष आणि हर्षित हँडशेक करूनच बाहेर यायचं. एक जबरदस्त बॅटिंग केली आणि वेल बॅट टीम पुमा. हर्षित आणि हर्ष. देवांश कोळी पण आमचे खुश झालेत. वेल बॅटिंग